नमस्कार. गेल्या काही महिन्यांपासून मी एका समस्येला सामोरं जात होतो आणि ती समस्या मला दूर करण्यासाठी काही मेहनत घ्यावी लागली. ती समस्या अगोदर काय आहे ते आपण पाहूया. तर झालं असं होतं, की अचानकपणे माझ्या डोक्यामध्ये एक विचार यायला लागला, की माझ्या हातून माझा आयुष्यामधला वेळ खूप वाया गेलेला आहे आणि तो वेळ मला कदाचित परत आणता येणार नाही आहे किंवा मग वेळ झपाट्याने पुढे चाललेला आहे. अजून काय होणार 10 वर्षानंतर, अजून काय होणार 15 वर्षानंतर आपल्या बाबतीमध्ये. हा विचार इतका मनामध्ये माझा फिरायला लागला. कदाचित नंतर तो माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला आणि मी त्याच्यामुळे ना अस्वस्थ राहायला लागलो. म्हणजे मी ह्या विचारांमुळे खरं सांगायचं म्हटलं तर माझा जो काही चांगला वेळ आहे तो देखील माझा खूप असा वाईट जायला लागला आणि मला समजेच ना की मी काय करतोय. आणि मी या दरम्यान मी स्वतः तर दररोज प्रॅक्टिस करतोच. मी प्रॅक्टिस देखील करत होतो. मी मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र ह्या सगळ्या प्रॅक्टिस मी करत होतो आणि हे करत असताना थोडा रिलीफ होता, पण त्या आतून पूर्णपणे जात नव्हता. मग काय करता येईल हा विचार जेव्हा माझ्या मनामध्ये आला, की मला वेळेसंबंधित अजून काय काय करता येईल, की मी फक्त विचार करतोय टाईमचा, पण नक्की काय करता येईल. तर त्यावेळेला मी फार अगोदर मी जेव्हा रेकी शिकत होतो त्यावेळेला मी होओपोनोपोनो ह्या टेक्निकबद्दल आम्हाला शिकवली गेलेली होती आणि त्याचा मी खरं सांगतो की मी एवढा विचार नव्हता केला, एवढा वापर मी केला नव्हता. तर मी मधल्या कालावधीमध्ये मग मी सांगायचो जेव्हा मी कन्सल्टिंग करायचो त्यावेळेला की याच्याने फरक पडतो, पण मी तेवढं मनापासून किंवा मी स्वतः तितका डेडिकेटली मी अभ्यास केला नव्हता. पण झालं असं की मी आत्ता जो मला प्रॉब्लेम झाला काही महिन्यांमध्ये त्यानंतर मी ना अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यास म्हणेल मी, कारण की कोणतीही जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा त्या अभ्यासासारखी केली तर त्याच्यातून आपल्याला ज्ञान जास्त मिळतं यासाठी. आणि मी त्या दिवसापासून हे 4 वाक्य बोलायला सुरुवात केली. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. कोणासाठी बोलतोय, काय बोलतोय हे अगोदर तर डोक्यात क्लिअर नव्हतंच, पण ज्याप्रमाणे आम्हाला शिकवलं गेलं की का म्हणायचं आहे, कोणासाठी म्हणायचं आहे, तर त्याच्यातून मला अनुभूती येत गेली. आत्ता मी माझ्या बाबतीत सांगतो की मी आय एम सॉरी म्हणायचो कोणाला, जो वेळ गेलेला आहे, जो म्हणजे अतिरिक्त वेळ वाया गेला. आपल्या जीवनात देखील भरपूर टाईमपास आपण करतो, तर त्या वेळेला मी आय एम सॉरी बोलायचो. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. का? मी क्षमा मागतो, मी क्षमा प्रार्थी आहे. कोणाचा? तो जो वेळ गेलेला आहे त्या वेळेची. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. त्यानंतर थँक्यू. मी आत्ता जी प्रे करतो आहे ह्या प्रेमुळे मला माझं सबकॉन्शियस माइंड ऑर्डर देतं आहे, ते एक्सेप्ट करतं आहे आणि मला सांगतं आहे की काळजी करू नको, यापुढे तुझा वेळ वाया जाणार नाही आहे. त्यासाठी थँक्यू. आणि आय लव्ह यू. कोणाला? माझ्या ब्रेनला, माझ्या मनाला, माझ्या स्वतःला, की आय लव्ह यू, की खरंच मी जो वेळ वाया घालवला असेल, तुला जे काही नुकसान झालं असेल, कदाचित मी अजून कुठल्यातरी वेगळ्या टॉप लेवलला जायला पाहिजे होतो, ते नाही गेलो तरी तू मला साथ दिली, त्यासाठी आय लव्ह यू. याच्यातून अनेक प्रकारे आपण अर्थ काढता येतात आणि ते अर्थ सगळे निघतात. बघा, आपण सप्तचक्र शिकताना देखील फॉरगिव्हनेस ध्यान केलं होतं. आपण क्षमा प्रार्थना केली होती, क्षमा मागितलेली होती. हवं तर आपण अजून एकदा फॉरगिव्हनेस ध्यान करूया. तुम्हाला हवं असेल तर नक्की कमेंट करून सांगा की माझ्यामुळे कोणाचं नुकसान झालं असेल, माझ्यामुळे काही वेळ वाया गेला असेल, माझ्यामुळे माझ्या स्वतःच्या शरीराचं नुकसान झालं असेल तर मला माफ करा. त्यानंतर आपण ग्रॅटिट्यूड ध्यान केलं होतं. ग्रॅटिट्यूडचा अर्थ असा होतो की मी कृतज्ञता व्यक्त करतो सगळ्या लोकांप्रती, माझ्या शरीराप्रती, मला जन्म ज्याने दिला त्यांच्याप्रती. त्यानंतर आय लव्ह यू. स्वतःला प्रेम करतो, मी ह्या जगाला प्रेम करतो, ह्या विश्वाला प्रेम करतो. थँक्यू की मला ही सद्बुद्धी आली. हे 4 वाक्य जे आहेत हे तुमचं आयुष्य बदलू शकतात आणि माझं प्रामाणिकपणे आयुष्य बदललं. माझा जो वरी टाईम होता, म्हणजे विचार करण्याचा टाईम होता, वेळ होता, तो सगळा कन्वर्ट झाला आणि त्याच्या माध्यमातून मी वेळेचा आत्ता जी वेळ माझ्या हातामध्ये आहे त्याचा सदुपयोग मी सुरुवात केली करायला. आणि त्याच्या माध्यमातूनच आपण 2 आठवड्यापूर्वी टाईम मॅनेजमेंट ह्या विषयावरती कोर्स केला. त्याच्यावर एक पुस्तक देवाने लिहून घेतलं आणि त्याला तुम्ही जो प्रचंड प्रतिसाद दिला, खरंच तुमच्या सगळ्यांना धन्यवाद की त्या कोर्सला तुम्ही एवढं सगळ्यांनी खूप छान म्हटलं. तो कोर्स अजून काही दिवसांनी होणारच आहे. तर या होओपोनोपोनो टेक्निकची प्रॅक्टिस करून आपणही आपल्या जीवनामध्ये भरपूर काही प्रगती करू शकतो. आणि ही गोष्ट जेव्हा प्रॅक्टिकली मी अनुभवली, मी अनेकांना नंतर सांगायला सुरुवात केली, त्यांना देखील त्याचा खूप चांगला अनुभव आला आणि विदिन 1 डे, विदिन हाफ डे
आपल्याला त्याचा फरक पडतो. काहींना तर तो ही 4 वाक्य म्हणता म्हणताच फरक पडतो. तर तो कसा पडतो, काय पडतो, कशा प्रकारे आपण ती गोष्ट करू शकतो. आपण विद्यार्थी असू दे, आपण गृहिणी असू दे, आपण कामाला जाणारे लोक असू दे, आपण जॉब करणारे असू दे, आपण वयस्कर असू दे, प्रत्येकाला आपण कन्सल्टिंग करतोय, प्रत्येकाला याचा फरक पडू शकतो. फक्त ती टेक्निक समजून घेणं गरजेचं आहे, त्याच्यामागची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच दिनांक 26 आणि 27 जुलै 2025ला आपण कोर्स आणलेला आहे, होओपोनोपोनो याची पॉवर काय आहे या विषयावरती 2 दिवसाचा कोर्स आहे. ह्या कोर्सच्या माध्यमातून आपण ती टेक्निक नुसती समजून घेणार नाही आहोत, तर डिटेलमध्ये आपण कोणत्या कोणत्या वेळेला कोणत्या कोणत्या इंटेन्शननी त्या गोष्टी करायच्या हे देखील त्याच्यामध्ये असणार आहे. आणि हा कोर्स मी तुम्हाला सांगेल की नक्की तुम्ही करा. स्वतःच्या जीवनामध्ये मला बदल घडवायचा असेल नक्की कोर्स करा, कारण याच्या माध्यमातून रिसेंटली माझ्या जीवनामध्ये फरक पडला. मी जो विचार करतो की माझा वेळ वाया चाललेला आहे, मी गेलेला आहे, मला खूप अस्वस्थ वाटतंय, आणि ते सगळं अस्वस्थता पण मला ह्या 4 वाक्यांनी दूर केलं आणि अगदी पुस्तक देखील माझ्याकडून लिहून घेतलं. एवढी ताकद आहे या होओपोनोपोनो या प्रॅक्टिसमध्ये, या हवाईन टेक्निकमध्ये. याविषयीची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल कोर्स संबंधितली तर ह्या नंबरवरती हाय पाठवा, तुम्हाला माहिती मिळणार आहे. मला या कोर्सचं प्रमोशन करण्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण आपण रेकी देखील शिकतो आहे, आपण सप्तचक्र हिलिंग देखील शिकतो आहे. यासाठी आपल्याला हे 4 वाक्य आणि ही टेक्निक अतिशय महत्त्वाची असणार आहे. या टेक्निकच्या माध्यमातून आपण आपलं जीवन अजून छान, अजून मस्त करू शकतो, एवढी मात्र निश्चितपणे गॅरंटी आहे. हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा, अनेकांपर्यंत पाठवा, जेणेकरून सर्वांना याचा लाभ होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास राहा, आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. ऑल द बेस्ट.